गेल्या 10 वर्षापासून बघतोय रस्त्यांचं काम चालू. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तेच नाही कळत आहे. काय हे रस्त्याची हालत. काम चालू तर आहे, बट किती वेळ काम चालू आहे? गेले 10-15 वर्ष कामच चालू आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा मंथ आहे हे ऑगस्टचा आणि सण आहे गणेश चतुर्थीचा. तर या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही लोक चाललो आहे आमच्या गावी कोकणामध्ये. त्याचबरोबर आम्ही आमच्या हा यूट्यूबचा पहिलाच व्लॉग होणार आहे. सो आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन आम्ही NH66 ओल्ड गोवा मुंबई हायवेने जाणार आहे. तर याच व्हिडिओबरोबर तुम्हाला रोडची कंडिशन्स आणि रस्ते कसे आहेत आणि आपला ट्रेंडिंगमध्ये चाललेला आपला कशेटी घाटचा बोगदा हे सर्व आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. तर बाई सकाळचे वाजले आहेत, एक सेकंड, किती वाजले? 5:15 आणि आम्ही लोक आता निघतो आहे. ॲक्च्युली निघायचा प्लॅन होता सकाळी 4 वाजता, बट 4 वाजता तर उठलो. रात्रीच्या एक्साइटमेंटमुळे झोपत नाही लागली रात्री आणि मग सकाळी उठायला उशीर झाला. चलो, मी गाडीत तर आलेलो आहे. बाकीची माझी पूर्ण फॅमिली बिल्डिंगच्या खाली माझी वाट बघतात आहे आणि मी आता पार्किंगमध्ये. आता लाईट्स ऑन करू आपण. फुल फोकस. चलो, घ्यायचं का? चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो, आता पेट्रोल भरायचं. हा, पहिला पेट्रोल भरायचं आणि मग नंतर निघू आपण. श्री स्वामी समर्थ. इथे दिंडोशीलाच पेट्रोल भरू पहिला. अहो, श्री स्वामी समर्थ बोल. बोल बाबू. श्री स्वामी समर्थ. गाडी भरेल आहे की? हा. जस्ट आता बेलापूरला पोहोचलो आहे आणि काय इथूनच ट्रॅफिक आपल्याला चालू झाली का? मगाचपासून अर्धा तास झाला आम्ही फर्स्ट गिअरवरच चालवतोय. इथेच एवढी ट्रॅफिक आहे NH66 हायवेला, काय होणार आहे? सर्व चाकरमनी चालले गावाला. जस्ट स्टार्ट झाला आहे आपला NH66 ओल्ड गोवा मुंबई हायवे आणि याच सिनिक व्ह्यूसाठी आम्ही लोकांनी हा रस्ता निवडलेला आहे. मला वाटलेली तेवढी तर ट्रॅफिक नाही आहे इथे, फक्त मुंबईमध्येच ट्रॅफिक आहे. या रोडला तर इतकी नाहीच आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य ते ना, ते वरती येते तिकडे ट्रॅकिंग वगैरे पण होते सर्व. आम्ही आता जरा थांबलो आहे हॉटेल साई आमंत्रण या ठिकाणी. नॅशनल हायवे 66लाच थांबलोय. थोडा चहा नाश्ता वगैरे करायला आणि थोडा स्ट्रेचिंग ब्रेक घेतला आहे. आता जस्ट हॉटेलवाल्याशी कन्फर्म केलं मी पेणला आलोय. आता आम्ही लोक पेणला आलोय आणि हॉटेल साई आमंत्रण या हॉटेलमध्ये थांबलो आम्ही लोक. ठीक आहे, हॉटेल नाईस होता. इथे वॉशरूम पण आहे, ते पण नीट आणि क्लीन आहेत. आणि मेन तर यांचं जे सर्व्हिस आहे ती खूप फास्ट आहे. विदिन 5 मिनिट्स आमचे सर्व ऑर्डर आले. त्यामुळे हा बेस्ट हॉटेल माझ्या हिशोबाने आहे या रोडला. आम्ही वडखळ नाक्याला आलोय. ही वाली फॅक्टरी दिसली की आम्हाला कळतं की वडखळ नाका आला आहे. आणि माझे मित्र आता 2 दिवसापूर्वीच याच रोडने जात होते
कोकणाला, तर आम्हाला कळालं की वडखळ नाक्याच्या नंतर जो ब्रिज संपतो त्याच्यानंतर नागोटणे आणि कोलाडपासून रस्ते खराब आहेत. आता आपण बघू आम्हाला खराब रस्ते भेटतात का, की रस्त्याचं काम झालं आहे प्रॉपरली. या पण ब्रिजचं काम चालू आहे. हा एकदा ब्रिज झाला ना मग सुसाट, मग खालचं पण आपल्याला रोड दिसणार नाही. तरी बऱ्यापैकी रोडच केले आहेत मस्त. सर्व ब्रिज 2 ब्रिज मस्त प्रॉपर बनवून झाले आहेत. अजूनपर्यंत तरी मला कुठेच असं वाटलं नाही की मी कोकणात आलो, म्हणजे पहिला जसा यायचो आम्ही खड्ड्यातून, रस्ते कमी खड्डे जास्त होते असे, असं जरा पण नाही वाटलं. चांगले रोड आहे, ते व्यवस्थित काम केलं आहे अजूनपर्यंत तरी. भाई किती लांब लचक अशी ट्रॅफिक लागली आहे इथे कोलाड रस्त्याला. पूर्ण लास्टपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आणि इथपर्यंत जो प्रवास होता आमचा, एवढा सुसाट प्रवास होता ना, बट आता एवढी ट्रॅफिक लागली आहे. आता कधीपर्यंत आम्ही लांजाला पोचू माहिती नाही. जेवढी पण लाईन आहे ना, ही सर्व डिवायडरच्या त्या साईडची सगळेजण रॉंग वेने गेलेत आणि माझ्या समोरूनच सगळेजण गेलेत आणि सर्वात अटकलेत. आणि ह्यांच्यामुळे तिकडून येणारे प्रवाशांचा पण अडथळा निर्माण झालाय. आता हे सर्व माझ्याच बाजूने सर्व रॉंग वे मारून गेलेले. पूर्ण लाईन लागली आहे पाठपासून सर्व. आता मला वाटतं पुढे पोलिसांनी त्यांना थांबवलं आहे असं मला वाटतं आहे. अजून आम्ही माणगावला पण नाही पोचलो आहे. हे कोलाडला पण नाही पोचलो. आपण नागोटणे आणि कोलाडच्या मध्येच आहे आम्ही. आणि खूप घाणेरडी अशी ट्रॅफिक लागली आहे. ह्या चाकरमानी आपापल्या गावी चाललेत. सर्वांच्या कॅरियरवर सामान आहे. भावांनो ट्रॅफिक सुटलेला आहे. काही नाही, 100 मीटरचा एक पॅच होता जो खराब होता. त्यामुळे पोलिसांनी त्या साईडची ट्रॅफिक थांबवून एका साईडची क्लिअर करत होते. आणि जे रॉंग वेमध्ये आले आहेत त्या सगळ्यांना पोलिसांनी थांबवलेलं आहे. बस त्या 100 मीटरच्या पॅचमुळे ट्रॅफिक झालेली. एकच लेन चालू होता. कधीच रॉंग वेने जायचं नाही. नेहमी नियम पाळायचे गाडी चालवताना. ट्रॅफिक नियम पाळलात तरच तुम्ही प्रॉपर जाऊ शकता. कोलाड गावात इंटर झालेलो आहे. कोलाड शहरामध्ये इंटर झालेलो आहे. पोलीस सगळीकडे पोलीसच आहेत. पण पोलिसांना मानायला पाहिजे ना. सण नाही काय नाही, उभे राहतात बिचारे बंदोबस्तसाठी. कोलाड शहरामध्ये थोडं हे आहे ट्रॅफिक. दुपारचे वाजलेत 1 परफेक्ट. आणि आम्ही जो महाराष्ट्राचा सर्वात ट्रेंडिंग असा चाललेला तो कशेटी घाटचा टनल, कशेटी घाटचा बोगदा, त्यात इंटर करत आहेत. आता कितीही वेळा आलो नाही या बोगद्यातून तरी सुद्धा तो एक एक्साइटमेंट असते ना एव्हरी टाइमचा, तो कायमच असतो की नाही बोगद्यातून जायचं आहे आम्हाला. बोगद्याच्या आजूबाजूचा परिसर तरी सुद्धा खूप छान आहे. तिथे एक फाउंटन दिसतोय मला, खूपच छान. आणि आता दोन्ही साईडचे बोगदे चालू केले आहेत. लास्ट टाइम मी जेव्हा आलो त्यावेळी फक्त हाच जायचा आणि हा यायचा एकच होता असा. आणि आता हा वालाही चालू केला आहे, म्हणजे येतानाही आम्हाला याच टनलमधून यायचं आहे. ओहो, आपण इंटर केलेला आता. असं फॉरेनला आणण्यासारखं फील होतं ना. छान 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 छान. सगळ्यांनी आपले हॅझार्ड लाईट चालू केले. मी पण करू का? आपल्याला थोडा व्हिडिओ काढायचा म्हणून मी गाडी स्लोच चालवतोय. अशा प्रकारे हा बोगदा आम्ही संपवलाय.
जास्तीत जास्त 2 मिनिटाचा बोगदा आहे, फक्त 2 मिनिटाचा. आणि 45 मिनिटाचा रस्ता आम्ही वाचवलेला आहे. पहिला कशेटी घाटवरून येण्यासाठी 45 मिनिटं लागायचे आणि 5 मिनिटात आम्ही हा बोगदा संपवलेला आहे. आणि आता आम्ही एंटर करणार आहे खेडमध्ये. ते पावसाने जोरदार सुरुवात केली आहे आमची. आणि विजिबिलिटी तर आता नुसती झिरोच दिसते, म्हणजे काहीच विजिबिलिटी नाही आहे. आम्ही हजार्ड लाईट चालू करतो. जस्ट चिपळूणलाच आम्ही पोचणार आता. 18 किलोमीटर दाखवत आहे चिपळूणला पोचायला. सकाळी 6 वाजता निघालेलो, आता 1:30 वाजत आले आहेत. हॉटेल कोकणी डायनिंग इथेच थांबलेलो आम्ही आता जेवायला. बट टेस्ट इज नॉट गुड. आणि खूप टाईम लावला या लोकांनी. ऑलमोस्ट यार 1 तास लावला या लोकांनी या तिकडे फक्त आमचा ऑर्डर आणण्यासाठी. आता इथून निघतो आहे आम्ही लोक. ऑलमोस्ट 2:15 झाले. आता आम्ही लोक निघतो आता इथून आणि डायरेक्ट आता लांजालाच जाऊन. आमचं ॲक्च्युली नेटिव्ह प्लेस मी सांगितलंच नाही. आमचं गाव लांजा आहे. लांजावरून 4 किलोमीटर आतमध्येच आमचं गाव आहे. मी सध्या तरी आता संगमेश्वरच्या पुढे आहे. मी डायरेक्ट आमच्या घरीच जाऊन डायरेक्ट कॅमेरा उचलणार होतो. बट संगमेश्वर टू लांजा मला वाटलं रस्ता झाला असेल, बाकी पूर्ण NH66 पूर्ण झाला आहे. बट हा पॅच काय होत नाही अजूनपर्यंत. हा आहेच तसाच आहे अजून. तर जे लोक संगमेश्वरच्या पुढे जातात आहे त्यांनी बघून घ्या की संगमेश्वर टू लांजा हा असाच रस्ता होणार आहे. असाच म्हणजे पूर्ण लांजापर्यंत असाच आहे रोड हा. सर्वकडे खड्डे आणि असे पॅचेस आहेत. पूर्ण रस्ता बनवला, फक्त हा पॅच का सोडला. फुल ट्रॅफिक आहे बघ. तिथून जी लाईन आहे, येणारे पण तिथून, जाणारे पण तिथून, एकच लेन रोड आहे. कसं होणार. हाच एक आहे संगमेश्वर टू लांजा. एवढाच पॅच खराब आहे फक्त. आणि हा खूप वेळापासून खराब आहे. नंतर लांजापासून रोड एकदम मस्त, पूर्ण गोव्यापर्यंत सुसाट आहेत एकदम. 2 किलोमीटरच्या नंतर जो रस्ता आहे हा पूर्ण एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन आणि नीट, एकही खड्डा नाही आहे. संगमेश्वरवरून फक्त 2 किलोमीटर तुम्हाला फक्त खराब रस्ता भेटेल. त्याच्यानंतर हा असाच छान असा रस्ता बनवून रेडी झालेला आहे. आता पण माझी स्पीड 70-80च्या आसपास. गेल्याच वर्षी हा रस्ता बनत होता आणि तो वाला रस्ता वन वे होता. तिथूनच आम्ही लोक जाऊन येत होतो. पण आता हा रस्त्याचंही काम झालेलं आहे. आता मस्त आम्ही 80-90च्या स्पीडला क्रूज करू शकतो या रोडला. काय हे रस्त्याची हालत. काम चालू तर आहे, बट किती वेळ काम चालू आहे. गेले 10-15 वर्ष कामच चालू आहे. एकच पॅच फक्त भेटला, तो 2-3 किलोमीटरचा जो सुसाट होता. त्याच्यानंतर हा परत असे रस्ते. हा हायवे आहे, नॅशनल हायवे. खड्डेच खड्डे इथे. बापरे. आला आमचं घर. ते समोर आमचं घर आहे. हे वाला समोर आमचं घर आहे. फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो. हो फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे कोकणामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता हे आमचं घर आहे. डिसेंसी आहे, लास्ट आहे. आणि इथे शाळा आहे. माझे आई वडील सर्व याच शाळेत शिकले. म्हणजे आई नाही, वडील या शाळेत शिकले आहेत. आम्ही तरी मुंबईला शिकलो आहे. आज तर दमलो आहे. उद्या मी पूर्ण माझं गाव एक्सप्लोअर करणार आहे. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मुंबई गोवा हायवेचा तर खूप छान झाला. जी रोड कंडिशन आहे ते मी खरं सांगतो, रोड कंडिशन अतिशय खूप चांगली आहे. पहिल्यापेक्षा तरी खूप सुधार आहे. फक्त एक संगमेश्वर टू लांजाचा पॅच सोडला तर बाकी सर्व पॅच एकदम उत्तम आहे. त्याचबरोबर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर नक्की शेअर, कमेंट, लाईक करून जावा. आणि माझ्या या गणपती एपिसोड जे मी एक सिरीज ठरवलं की एक सिरीजप्रमाणे मी सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहे.
ते सर्व सिरीज बघा बस.